रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्ग जुन्या मार्गावर वडखळजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची परिस्थिती आहे ती समोर आलेली आहे। आपण बघितलं तर सध्या हा मुंबईला जोडणारा वडखल अलिबाग रोडचा बायपास रस्ता आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉकचा लावण्यात आलेला मुलामा देखील निखळून बाहेर आलेला आहे आणि त्यामुळे आपण सद्यस्थितीत बघितली तर वाहन चालकांची कशी तारेवरची कसरत या रस्त्यावरून ये-जा करताना होताना पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये सर्व्हिस रस्ते आहेत ते पावसाळ्यामध्ये दरवर्षी खड्ड्यात जातात। यंदा देखील अनेक भागांमध्ये नागवठणे असेल, कोलाड असेल, माणगाव असेल, लोणेरे असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रस्त्यांना खड्डे पडलेत। मात्र आपण बघितलं तर सद्यस्थितीमध्ये या खड्ड्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीची डागडुजी झालेली नाहीये। वडखल जवळ देखील मोठ्या प्रमाणात हे पडलेले खड्डे आहेत ते वाहन चालकांना सध्या डोकेदुखी ठरतायत। दुसरीकडे आपण बघितलं तर याच वडखल जवळची वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी 2017 ते 18 मध्ये बांधण्यात आलेला हा जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत देखील मोठा प्रश्नचिन्ह समोर आलेला आहे। आपण बघितलं तर याच पुलाचा स्लॅबचा भाग मागील 2 दिवसांपूर्वी कोसळला आणि या पुलाच्या संदर्भात आपण बघितलं तर या कामाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आणि त्यामुळं अनेक भागांमध्ये या पुलाचे पिलर जे आहेत ते पिलर मधले स्टील देखील बाहेर आलेले बघायला मिळत आहेत। त्यामुळं हा पूल आहे तो सध्या परिस्थितीमध्ये आपण बघितला तर दर्जेदार परिस्थितीमध्ये याचं काम झालंय का असा खरं तर सवाल येथील प्रवासी वर्ग करतायत। त्यामुळं आपण बघितलं तर येत्या 9 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। त्यामुळं या पाहणी दरम्यान राज ठाकरे संबंधित विभागाची कशा पद्धतीने झाडाझडती घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।